गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। राज ठाकरेंनी केला नाशिकचा धावता दौरा, विकासाच्या फाईल्सही आयुक्त मंजूर करीत नसल्याचा तक्रारीचा पाढा। भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचा पद्मभूषण पुरस्काराच्या यादीतून अर्ज बाद, मात्र सुशील कुमारला पद्मभूषण पुरस्कार। आणि टीम इंडियाच्या विश्वचषकच्या टीममध्ये रवींद्र जडेजाऐवजी युवराज सिंगचा समावेश करण्याचा विचार सुरू, सूत्रांची माहिती। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। दिवा डोंबिवली मुंब्र्यात शुक्रवारी तब्बल 5 तास प्रवाशांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागलेल्या मध्य रेल्वेने शनिवारी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही लेटमार्क कायमच ठेवला। दुसरीकडे मात्र मध्य रेल्वेने शुक्रवारी रात्रीपासूनच कारवाईचा फास्ट ट्रॅक पकडला आहे। शुक्रवारच्या आंदोलनात झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीबाबत सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल शूटिंगच्या आधारे रेल्वे आणि शहर पोलिसांनी दंगेखोर प्रवाशांची धरपकड सुरू केली। मुंब्रा पोलिसांसह ठाणे डोंबिवली रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 17,000 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे नोंदवले, तर मुंब्रा पोलीस आणि डोंबिवली रेल्वे पोलिसांनी 25 जणांना अटक केली आहे। शुक्रवारी दुपारनंतर दिवा आणि डोंबिवली इथल्या परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली। तुफान दगडफेक करून लोकल बुकिंग ऑफिस आणि स्टेशन परिसराची नासधूस झाली। यावेळी सीसीटीव्हीमुळे आपण अडचणीत येऊ याची कल्पना असल्याने इथल्या एका सीसीटीव्हीची मोडतोड करण्यात आली, मात्र तिथल्या अन्य कॅमेऱ्यामधील फुटेजद्वारे तोडफोड करणाऱ्या प्रवाशांना शोधण्यास सुरुवात झाली आहे। या कॅमेऱ्यांसह पोलीस तसेच प्रवासी आणि बघ्यांनी केलेलं शूटिंगही पोलिसांना उपयोगी ठरत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकचा आपला शनिवारचा दौरा एका दिवसातच आटोपता घेतला। सकाळी नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी नगरसेवकांनी महापालिकेतील कामासंदर्भात तक्रारीचा पाढा वाचला। प्रभागातील दैनंदिन विकासाच्या फाईल्सही आयुक्त मंजूर करीत नसल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी ठाकरेंपुढे मांडल्यात। राज ठाकरेंनी शनिवारी नाशिकचा धावता दौरा केला। दर 15 दिवसांनी नाशिकला भेट देण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याने शनिवारी सकाळी दुपारी 12 वाजता त्यांचं राजगडावर आगमन झालं। मनसे नगरसेवकांशी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली। यावेळी बहुतेक नगरसेवकांनी महापालिकेच्या विकास कामासंदर्भात तक्रारीचा पाढा वाचला। आयुक्तांकडून प्रभागाची दैनंदिन कामाच्या 2-2 लाखांच्या फाईल्सही मंजूर होत नाही। यामुळे प्रभागाच्या दैनंदिन कामेही करता येत नसल्याचं नवनिर्माण कसं होईल असा सवाल यावेळी नगरसेवकांनी ठाकरेंनाच केला। नगरसेवकांच्या 2 ते 5 लाखांच्या फाईल्स तत्काळ मार्गी लावण्यासंदर्भात आयुक्तांना सांगा अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी केली। निधी नसल्याने विकास कामे रखडल्याची व्यथा यावेळी राज ठाकरेंकडे नगरसेवकांनी मांडली। ठाकरेंनी नगरसेवकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर आयुक्तांना सांगतो असं उत्तर देत वेळ मारून नेली। दुपारी नगरसेवकांच्या दैनंदिन फाईल्स काढण्यासह फाळके स्मारक, बोटॅनिकल गार्डन या विविध विषयांवर चर्चा केली। सायंकाळी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर राज ठाकरेंनी आपला 3 दिवसीय दौरा एका दिवसात आटोपता घेत मुंबईकडे प्रयाण केलं। शस्त्रसंधी झुगारून देत सीमेवरील भारतीय वस्त्या आणि लष्करी चौक्यांवर तुफान गोळीबार आणि उखळी तोफांचा हल्ला चढवला आहे। पाकच्या या हल्ल्यात कुपवाडा जिल्ह्यातील सीमारेषेजवळ 2 भारतीय जवान शहीद झाले, तर सांबा जिल्ह्यात एका महिलेचाही गोळीबारात जीव गमवावा लागला, तर 11 नागरिक जखमी झालेत। कथुआ आणि सांबा जिल्ह्यातील 13 भारतीय चौक्या तसेच गावांना लक्ष्य करत पाकिस्तानने शनिवारी सुमारे 12 तास सलग गोळीबार केला। लष्करी चौक्यांबरोबरच पाकने जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांवरही मारा केला। यामुळे भयभीत झालेल्या सीमेवर काही भागातील शेकडो नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे। कथुआ जिल्ह्यात सुमारे 1400 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। या हल्ल्यात सीमेवरील अनेक घरांचेही नुकसान झाले। पाकिस्तानी लष्करालाही धडा शिकवण्यासाठी भारताने गुरुवारी प्रत्युत्तर दिले होते। यामध्ये पाकचे 4 जवान ठार झाले। या पार्श्वभूमीवर भारताला प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिली। शांततेसाठी आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र त्यांना ही भाषा समजत नाही असं दिसतंय। यामुळे आता त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर दिले जाईल असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणालेत। एअर एशियाच्या अपघाती विमानातील ब्लॅक बॉक्स आणि पीडितांच्या मृतदेहाची रविवारी सुरू असलेली शोध मोहीम हवामान खराब झाल्यामुळे थांबवावी लागली आहे। अनेक देशांमधली पथके या विमानांचा शोध घेत आहेत।
शोध मोहीम सुरू असताना पथकांना पाण्याखाली एक मोठा अवशेष आढळला आहे. हा अवशेष विमानाचाच एखादा भाग असण्याची शक्यता आहे. इंडोनेशियातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉर्नेओ समुद्राच्या तळाशी 5 तुकडे आढळले होते. त्यांच्या परीक्षणासाठी डायव्हर्स पाठवण्यात आले होते. इंडोनेशियातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉर्नेओ समुद्राच्या तळाशी 5 तुकडे आढळले होते. त्याच्या परीक्षणासाठी डायव्हर्स पाठवण्यात आले होते. एअर एशियाचं QZ8501 विमान 28 डिसेंबरला बेपत्ता झालं आणि त्यानंतर त्याचा अपघात झाल्याचं निदान झालं. यात 162 लोकांचा मृत्यू झाला. हे विमान इंडोनेशियावरून सिंगापूरच्या दिशेने निघालं होतं. आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी 5 वर्षांची जी अट आहे ती मी देखील पूर्ण करते. सुशील कुमार ही अट पूर्ण करीत असेल आणि पुरस्कारासाठी पात्र भरत असेल तर मी का नाही असा सवाल करत मला देखील हा पुरस्कार मिळायला हवा या शब्दात सायना नेहवाल हिने स्वतःची कैफियत मांडली. भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालीचा पद्मभूषण पुरस्काराच्या यादीतून अर्ज बाद करण्यात आल्याने तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर नाराजी व्यक्त केली आहे. या ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या खेळाडूंची भारतीय बॅडमिंटन संघाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात क्रीडा मंत्रालयाकडे पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केली होती. मात्र मंत्रालयाने 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार याची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे. सुशील कुमार हा सायनापेक्षा अधिक पात्र उमेदवार असल्याचा दावा क्रीडा मंत्रालयाने केला आहे. यावर सायनाने आपणही हकदार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टीम इंडियाच्या विश्वचषकाच्या टीममध्ये रवींद्र जडेजाऐवजी युवराज सिंगचा समावेश करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. रवींद्र जडेजाला खांद्याला दुखापत झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतला आहे. दुखापत बरी होण्यासाठी त्याला 6 ते 8 आठवड्यांची सक्त विश्रांती घ्यावी लागणार आहे. यामुळे भारताला असलेली मॅच विनिंग ऑलराऊंडरची गरज युवराज सिंग पूर्ण करेल. याचबरोबर 2011च्या विश्वचषकात युवराज मॅन ऑफ द सिरीज होता. त्यामुळे येत्या 15 जानेवारीला भारतीय टीममधल्या 15 खेळाडूंची नावं घोषित होणार आहेत. बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.